मैच की शुरुआत करनी है। समय के लिए आफ्ताब अंसारी 20 मिनट हैं सिर्फ। तर सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी जॉली युवा या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय सूरज आणि योगेश। यावेळेस मात्र पहिला चेंडू लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक, अप्रतिम झेल आणि पहिला गडी फेल होतो या ठिकाणी सूरज याच्या रूपाने। तर या ठिकाणी पहिलाच गडी बाद झाला। पहिल्या चेंडूवर आपण पाहिला की सूरज हा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता। चेंडू मात्र हवेत होता, त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपतोय आणि पहिला गडी बाद होतोय जॉली युवा या संघाचा। सूरज सलामीला आलेला, सलामीवर मात्र आता तंबूच्या आश्रयाखाली पाहतोय पहिल्या चेंडूवर। तर गोलंदाज वैभव मात्र आपल्या संघासाठी पहिला ब्रेक थ्रू मिळून देतोय। नवीन फलंदाज नितेश खेळपट्टीवर आलाय। नितेश हा देखील एक स्फोटक फलंदाज मानला जातोय जॉली युवा या संघाकडनं। आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय नितेश याला। त्या दरम्यान मात्र योगेश वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय। गोलंदाज वैभव गोलंदाजी मार करून वळतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन। यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला मानवंदना दिली आहे, सन्मान दिलाय त्या ठिकाणी आणि पहिली धाव पूर्ण केली। या धावेशी मात्र योगेश स्वतःच तसे संघाचं खातं ओपन करतोय। ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर करताना दिसून आलाय योगेश। हलक्या हाताने खेळून खाते ओपन केले, या ठिकाणी स्वतःच तसे संघाचं खातं ओपन झालं या एका धावेशी। मात्र वैभव या गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये देखील फार आकर्षित केलं होतं, सुरेखा गोलंदाजी हाताळली होती। यावेळेस मात्र देखील पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून दिलाय आपल्या संघासाठी। यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातोय, चेंडू लॉंग ऑनला उभा असलेला क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करतोय आणि फेकी करतोय। त्या दरम्यान एक धाव पूर्ण, धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते। धाव फलकार धावा आपण 2 पाहतोय। खासदार चषक 2018 या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे ते म्हणजे युवा प्रतिष्ठान वडपे, त्याचबरोबर वन मॅन शो सुनील पाटील यांना। वैभव यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, दुसऱ्या प्रयत्नात अप्रतिम झेल, दुसरा गडी बाद। योगेश हा देखील या ठिकाणी बाद होतोय। 2 गडी बाद आपण पाहतोय जॉली युवा या संघाची धावसंख्या 2 असताना। एक शांत सुरुवातीनंतर मात्र शांत क्रिकेट जॉली युवा या संघाकडनं। आता मात्र नवीन फलंदाज सुमित येतोय, सुमित सोनार हा देखील एक स्फोटक फलंदाज मानला जातोय जॉली युवा या संघाकडनं। आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलाय। आपण 2 गडी बाद 2 धावा पाहतोय। शांत सुरुवात, नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने लागल्यानंतर मात्र फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता नक्कीच पहिल्या षटकामध्ये मात्र चुकीचा ठरतोय। मात्र पहिल्या षटकातील काही चेंडू शेष आहेत। वैभव हा गोलंदाज पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने वळतोय। आपण आफ्ताब अन्सारी आणि नियाज मलबारी हे 2 पंच या ठिकाणी पाहतोय। यावेळेस मात्र सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये जातोय, रुपेश त्या ठिकाणी चेंडू अडवतोय। त्या दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे सरकली। धाव फलकार धावा 3 झालेल्या आहेत। वैभव एक अचूक टप्प्याची गोलंदाजी दाखवतोय आतापर्यंत या षटकामध्ये, अचूक टप्प्याचा मारा झालेला आहे। यावेळेस मात्र एक खराब चेंडू, पंचांचे हात मात्र समांतर आणि धाव मिळते ती अवांतर धावेशी धावसंख्या मात्र पुढे सरकते। धाव फलकार धावा झालेले आहेत 4।
वैभव षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर जातोय गुड शॉट चौकार सुमित सोनार याच्या बॅटमधून पहिला चौकार आपण या ठिकाणी पाहतोय या चौकाराची मात्र धावसंख्या 8 होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र 8 धावा झालेल्या आहेत 2 गडी बाद आपण पाहतोय जॉली युवा या संघाला सलामीला आलेले सलामीवीर सूरज आणि योगेश मात्र तंबूच्या आश्रयाखाली आपण पाहतोय तर सुमित आणि नितेश ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतो जॉली युवा या संघाकडनं मात्र एका सुरेख फटका खेळलाय त्या ठिकाणी सुमित या फलंदाजाने चौकार झाला होता चौकार अशी खाते ओपन करतोय सुमित गोलंदाज संजय आलाय दुसरं षटक हाताळण्यासाठी षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय मात्र तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण रुपेश या क्षेत्ररक्षकाचा एकच धाव एकापेक्षा अधिक काही एक नाही लो फुलटा चेंडू होता मात्र त्या चेंडूवर एकच धाव मिळते संजय पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय यावेळेस मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या मागे जातोय क्षेत्ररक्षण केलं जातं त्या दरम्यान मात्र एकच धाव हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटची वरची काढा घेऊन चेंडू यष्टरक्षकाच्या डोक्यावरनं मागे क्षेत्ररक्षण केलं जातंय त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली संजय षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र नक्कीच सुरेख चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता आणि चेंडू मात्र यष्टरक्षक कले करतोय झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होतोय नितेश हा वैयक्तिक 3 धावांचं योगदान देऊ शकला आपल्या संघासाठी आणि बाद होऊन परततोय समय के लिए कोऑपरेट करना है दोनों टीमें इस बात का ध्यान दें क्योंकि 2 टीम में से एक टीम किसी ना किसी को 3 क्वार्टर तो खेलना ही है अगर आप अभी कोऑपरेट नहीं करेंगे तो आगे चल के ओवर कम कर दिए जाएंगे और उस पर आपकी कोई बात मानी नहीं जाएगी नक्कीच वेळे संदर्भात थोडं भान असू द्या सहकार्य करायचे कारण अजूनही काही सामने खेळवायचे शेष आहेत आपण नवीन फलंदाज तेजस याला पाहतोय एक स्फोटक फलंदाज मानला जातोय तेजस तर पाहूया कुठपर्यंत मजल मारते जॉली युवा हा संघ संजय आपण षटक क्रमांक दुसरं पाहतोय गोलंदाज संजय याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय त्या दरम्यान नवीन फलंदाज तेजस आल्या खेळपट्टीवर षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र एक खराब चेंडू आपण पाहतोय की पंचांच्या हात मात्र समांतर आणि धाव मिळते ती अवंतर धावेशी मात्र धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या धावफलकावर झालेला आहे ती म्हणजे
डबल 11. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र क्षेत्ररक्षण होतं त्या दरम्यान एकच धाव. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय संयुक्त स्पोर्ट या संघाकडनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. रुपेश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव. एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपण पाहतोय जॉली युवा या संघाकडनं. मात्र मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील सुमित सोनार आणि तेजस या फलंदाजांना. संजय यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू मात्र दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान या ठिकाणी गुरुनाथ सोंगळ यांचं आगमन होतंय. खासदार चषक 2018 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकार धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 19. जॉली युवा या संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 झालेला आहे. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. गोलंदाज अशफाक येतोय. अशफाक या गोलंदाजाचा जर विचार केला तर आपण खास करून या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहतोय. तर मात्र पाहूया या ठिकाणी हे षटक कशा प्रकारे हाताळतोय अशफाक. षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षकानं सुमित सोनार याची खेळी संपुष्टात. सुमित त्या ठिकाणी बाद झाला. षटकार टोकण्याचा प्रयत्न होता मात्र अपयशी ठरलाय. सुमित नवीन फलंदाजा स्वप्नील आलाय खेळपट्टीवर. त्या दरम्यान अशफाक याने पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू मात्र दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. DJ Chiku in the mix. षटकार डोकतो त्या ठिकाणी तेजस. आपण दुसरा षटकार पाहिला तेजस याच्या बॅटमधून. तब्बल 13 धावांवर खेळतोय आतापर्यंत नाबाद. चांगला योगदान जॉली युवा या संघासाठी आणि चांगला आकार देतो त्या ठिकाणी धावसंख्येला तेजस हा फलंदाज. तेजस आणि स्वप्नील ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय जॉली युवा या संघाकडनं. तर अशफाक हा गोलंदाज मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपण पहिला चेंडू पाहिला होता, गडी बाद झाला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलाय तेजस या फलंदाजाने. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने जातोय. डीप पॉइंट लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. आता मात्र नवीन फलंदाज स्वप्नील हा खेळपट्टीवर आलाय. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. स्वप्नील आधी केले का स्फोटक फलंदाज आहे.
मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्या मनगटामध्ये. तर पाहूया त्या ठिकाणी मोठे फटके पेश करतोय का स्वप्नील हा फलंदाज. अशफाक यावेळेस मात्र वेग परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झालेला नाहीये. चेंडू मात्र यष्टिरक्षक कलेक्ट करतोय निर्धावच्या स्वरूपात. मी आधीच म्हटलं होतं की खास करून आपण या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन विविधता पाहतोय. नक्कीच सुरेख चेंडू हाताळले त्या ठिकाणी गोलंदाज अशफाक याने. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू बेट होतोय फलंदाजांना. चेंडू मात्र सरळ यष्टांवर आदळतोय. नए बैट्समैन आपको बहुत तेज कदमों से आना है. जौली युवा के नए बैट्समैन समय के लिए 3 मिनट बचा है. आफ्ताब अंसारी और इसके बाद भी अभी एक ओवर है. नवीन फलंदाज बबले आलाय. स्वप्नील हा फलंदाज मात्र त्रिफळाच्या स्वरूपात बाद होताना आपण त्या ठिकाणी पाहिला. नवीन फलंदाज बबले आलाय. बबले आणि तेजस ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. तर पाहूया जॉली युवा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. त्या दरम्यान अशफाक मात्र अजून एक गडी बाद करण्यात यश दाखवतोय या षटकामध्ये. या षटकातील काही चेंडू शेष आहेत. मात्र पुन्हा एकदा अशफाक हा गोलंदाजी मार्कवर. अशफाक वळतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र अंदाधून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क नाहीये. षटक समाप्तीचा इशारा होतोय. तर षटकाच्या समाप्तीनंतर मात्र आपण धावफलकावर धावा पाहतोय त्या म्हणजे 26. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले जॉली युवा या संघाचे आणि धावसंख्या मात्र 26. तर इफ्तिकार मात्र जो नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तो मात्र आतापर्यंत चुकीचा ठरतोय. त्याचं कारण म्हणजे संयुक्त स्पोर्ट या संघाकडनं एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. संयुक्त आपको तुरंत अपनी फील्ड सजानी है. समय बहुत कम है और अभी भी 4 मुकाबले बचे. रोहित जहां कहीं भी हो कमेंट्री बॉक्स से जुड़ना है. नक्कीच वेळे संदर्भात थोडं भान असू द्या. अजूनही काही सामने खेळवायचे शेष आहेत. तर पाहूया चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय. कौशल हा गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक अंतिम षटक हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी. तर पाहूया कौशल अशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मात्र महत्त्वपूर्ण षटक असणार आहे कारण या षटकामध्ये स्पष्ट होईल की जॉली युवा हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय. मात्र एक चांगली बाब की तेजस हा खेळाडू अजूनही खेळपट्टीवर आहे. तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तेजस या फलंदाजाचा. तर पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय जॉली युवा हा संघ. सुमित सोनार मात्र बाद झालाय. कौशल वळतोय. यावेळेस मात्र पहिला चेंडू उजवेष्टी सोडून बाहेर टाकला होता. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय. नियाज मलबारी आपण मेन पंचांच्या भूमिकेत पाहतोय. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच आफ्ताब अन्सारी, त्याचबरोबर विक्रम म्हात्रे देखील या स्पर्धेला लाभलेले पंच आहेत. तिन्ही पंचांनी मात्र प्रशंसा करावी तेवढी कमच चांगली पंचगिरी आपण पाहतो या 3 पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू. कोणत्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न नाही त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. यावेळेस मात्र सुरेख फटका षटकार होतोय.
नक्कीच ज्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहे हा फलंदाज तो फटका या ठिकाणी पेश केलाय. षटकार टोकतो आपल्या संघासाठी. षटकाराशी मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकार 3-3 33 झालेला आहे. मात्र शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शेष आहेत. कौशल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला होता. दाद मागली जाते त्या ठिकाणी पंचांकडनं. मात्र एक योग्य निर्णय आपण म्हणता येईल, कारण चेंडू जर पाहिला तर उजवेष्टी सोडून बाहेर टाकला होता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 33-3. षटकातील पुढील चेंडू कौशल बोलतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू पायावर आदळतोय. मात्र त्या दरम्यान फलंदाजास मुभा होती की एक धाव पूर्ण होईल. नक्कीच एक धाव पूर्ण झाली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. धावसंख्या 34 झालेला आहे. एक षटकार लागल्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसून आलाय गोलंदाज कौशल. कमबॅक केलंय गोलंदाजाने. कौशल यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेल खाली नितीश सुरेख झेल टिपतोय आणि फलंदाज मात्र बाद. या इनिंग मधील शेवटचा चेंडू शेष असावा आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजे 34. जॉली युवा या संघाची. कौशल यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू मात्र दूर कुठेतरी पडतोय. 6 धावांसाठी षटकार. प्रिंस मूवीज के कैप्टन और एसएम दीवान के कैप्टन आपको तुरंत टॉस के लिए आना है. टॉस बॉक्स में आपके साथ जुड़ रहे हैं संदेश वखारे. एसएम दीवान के कैप्टन और समय नहीं है इसके लिए हम सिर्फ टॉस करवाएंगे. एसएम दीवान के कैप्टन कल्पेश ठाकरे भी आ चुके हैं. प्रिंस मूवीज के वैभव. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकार धावा झालेले आहेत. त्या म्हणजे 41 धावांचं आव्हान असणार आहे. हमारे बीच में मौजूद है प्रणीत पाटिल. उनके दस्ते मुबारक से टॉस होगा. 41 धावांचं आव्हान असणार आहे. इफ्तिकार या ठिकाणी. तर वडपेगावचे विद्यमान सरपंच नवनाथ सोंगल सर, आपणास विनंती असेल की आपण दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी करून घेतोय. या ठिकाणी यायचे आपण. प्रिन्स मूवी जाना एसएम दिवान या दोन संघादरम्यान सामना होतील. सामना 3 षटकांचा असेल.
अब यहाँ से जितने मुकाबले होंगे क्वार्टर फाइनल तक कमेटी का कहना है 3 ओवर के मुकाबले होंगे, क्योंकि समय नहीं है इसलिए नक्कीच सभी टीम को 3 कॉपरेट षटकांचा करना है. सामना असेल. नाणेफेकी होते त्या ठिकाणी आणि नाणेफेकीचा कौल लागतोय. प्रिन्स मूवीज या संघाकडे आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर चला आपण चालू सामन्याकडे वळतोय. 41 धावांचं आव्हान आहे. ओ टू इफ्तिकार अन्सारी. संयुक्त स्पोर्ट्स आपको तुरंत अपने ओपनर से भेजने. संयुक्त स्पोर्ट्स. इसके बाद क्वार्टर फाइनल तक जितने मुकाबले सब 3 ओवर के होंगे, कारण ये कि वक्त बहुत कम है और आज ही हमें एक सेमीफाइनलिस्ट टीम ढूंढनी है. संयुक्त आपको ओपनर से भेजने, आपको लास्ट कॉल दिया जा रहा है. दोनों ओपनर बैट्समैन आ चुके हैं. जौली युवा के सुमित पाटिल. सुमित सोनार, अगर मेरी आवाज़ सुने तो प्लीज़ समय के लिए आपको कॉपरेट करना है. जी हाँ, बैट्समैन आ रहे हैं, लेकिन मैं आपसे गुजारिश कर रहा हूँ कि अगली 4 ओवर आपको 20 मिनट में पूरी करनी. हालांकि उनका टूर्नामेंट बहुत सफल रहा था, लेट विनोद मामा ट्रॉफी. कारण ये था कि पहली मर्तबा मैंने देखा था ऑर्गेनाइजिंग कमेटी खेली नहीं थी. वीएम टाइगर. मैच की शुरुआत करना है. अब घड़ी देखकर 20 मिनट में मुकाबले खत्म करने. हमारे बीच में माननीय श्री भरत पाटिल जी आ चुके हैं. हम उनका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं. खासदार चषक 2018 में आपको वीआईपी डाइस पर आना है. उद्योगपति रमेश जोशी हमारे बीच में आ चुके हैं. हम उनका दिल की गहराइयों से स्वागत करते हैं इस ऐतिहासिक अवसर पर और इस ऐतिहासिक टूर्नामेंट में. खासदार चषक 2018 में आपका हार्दिक 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 स्वागत है. समन्वय युवा प्रतिष्ठान वड़पे और सुनील पाटिल जी की तरफ से. मैच की शुरुआत करनी है. अब यहां से हम घड़ी देख चुके हैं जी. सिर्फ टी शर्ट पर पेनल्टी और वाइट होनी चाहिए, आगे से पीली हो या हरी हो, उससे हमें मुराद नहीं. वाइट का एक स्टिकर भी रहेगा तो वाइट मानी जाएगी. पहली गेंद को जाने दिया. ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइट घोषित किया अंपायर ने. सामना कर रहे हैं बैट्समैन रमाकांत.
आप देख रहे हैं यू आर वॉचिंग खासदार चषक। इस मरतबा तेज तरार गेंद थी, आगे की तरफ गेंद को रखा था, 1 रन लेग बाय के रूप में। 1 की मदद से स्कोर टोटल अब पहुंचा है 2 पर। वाइड की मदद से खाता खुला था संयुक्त स्पोर्ट्स का। इसके बाद जितने मुकाबले, सभी मुकाबले 3 ओवर के, इस बात का सभी टीमें ध्यान दें। इस मरतबा क्लीन बोल्ड हो गए वहां पर बैट्समैन, कुछ भी समझ नहीं पाए थे। जब स्ट्रोक को खेला था तब पैर हवा में झूल रहा था। पहला झटका लगता हुआ संयुक्त स्पोर्ट्स को। हालांकि 41 के लक्ष्य का पीछा कर रही है संयुक्त स्पोर्ट्स। जोली युवा ने 40 बनाए 4 ओवर में। नए बैट्समैन को तैयार रहना है संयुक्त स्पोर्ट्स और तुरंत भेजना है। इसके बाद प्रिंस मूवीज बनाम SM दीवान, टॉस को जीता है प्रिंस मूवीज ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। प्रिंस मूवीज के कैप्टन कल्पेश ठाकरे जहां कहीं भी हो वो कमेटी से मिल ले। गेंदबाजी कर रहे हैं वेंकटेश। उनकी ये गेंद फुल टॉस गेंद, 2 खिलाड़ी आखिरकार टकरा ही गए। तालमेल की कमी और 2 रन पूरे। मैं समझता हूं कि अगर वहां अकेले तेजस होते तो कैच जरूर ले लेते, क्योंकि गेंद पर वो पहुंच चुके थे। तुरंत फील्ड सजानिए जोली युवा। पहली ओवर का खेल चल रहा है। टोटल स्कोर हुआ है 4 रन। 41 के लक्ष्य का पीछा कर रही है संयुक्त स्पोर्ट्स। इस मरतबा अच्छी गेंद, क्लीन बोल्ड हो गए वहां पर बैट्समैन। बहुत खूबसूरत गेंद, पूरी तरह से चकमा खा गए थे वहां पर बैट्समैन कौशल। तुरंत फील्ड सजानिए सुमित सोनार। और मैं बार बार कह रहा हूं कि संयुक्त स्पोर्ट्स के जो अगले बैट्समैन तैयार रहें, उन्हें तैयार रहना है, क्योंकि वक्त बहुत कम है और मुकाबले अभी भी 3 बचे। 3 ओवर के सभी मुकाबले होंगे क्वार्टर फाइनल तक। और अगर आखिर में मौका रहा और वक्त ने हमारा साथ दिया और सभी टीमों ने साथ दिया तो हो सकता है 2 ओवर का भी मुकाबला करवाया जा सके। नए बैट्समैन नीतीश वेंकटेश। उनकी ये गेंद स्लॉक सीप सीधा फील्डर के हाथों में, आउट हो गए एक और बैट्समैन। फील्ड सजानिए जोली युवा, तुरंत फील्ड सजानिए। नए बैट्समैन आपको तेज कदमों से आना है। मानो इस तरह से संयुक्त खेल रही है जैसे तू चल मैं आया की स्थिति हो गई है। हमारे बीच में श्रीकांत डोंगरे जी आ चुके हैं, हम उनका इस्तकबाल कर रहे हैं।
इस मर्तबा गेंद को चॉप किया था, देखना है वहां पर तालमेल की कमी। ये देखिए वखारे, जब आप बचपन में कांचे कम खेलते हैं तो इस तरह का परिणाम देखने को मिलता है। बहुत करीब थे लेकिन थ्रो नहीं कर पाए, वहां पर बहुत जल्दबाजी में थे। और एक ओवर की समाप्ति, टोटल 4 रन। तुरंत फील्ड सजानी है जौली युवा सुमित सोनार, क्योंकि आप भी ऑर्गेनाइजिंग कमेटी है, आपको पता है कि कितनी मुसीबतों के बाद मेगा फिनाले तक हम पहुंचते हैं। दूसरा ओवर लेकर आ रहे हैं गेंदबाज हिमांशु, उनका सामना करेंगे बैट्समैन रमाकांत। मिचेल स्टार्क के अंदाज में गेंदबाजी करते हैं हिमांशु। जब ये गेंदबाजी करते हैं मानो ऐसा लगता है कि मिचेल स्टार्क ग्राउंड पर उतर गए हों। मिचेल तैयार, हिमांशु की ये गेंद, बहुत खूबसूरत स्ट्रोक खेला है वी की शक्ल में। 2 खिलाड़ियों के ऊपर से गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। हालांकि मैच में अभी भी कुछ गया नहीं है और स्कोर तो उतना ज़्यादा नहीं है जितना हम समझते हैं, क्योंकि 41 4 ओवर में बनाने उतने मुश्किल नहीं होते। इस मर्तबा पटकी हुई गेंद थी, डीप एक्स्ट्रा कवर में गेंद को खेला था। 1 रन आसानी से पूरा किया वहां पर बैट्समैन ने। 1 की मदद से स्कोर टोटल 9 हो चुका है, 3 विकेटों के नुकसान पर। एड़ी चोटी के 3 बैट्समैन आउट हो चुके हैं। मिचेल स्टार्क, हिमांशु गेंदबाजी करने के लिए तैयार। बहुत खूबसूरत गेंद, बहुत खूबसूरत गेंद, लेकिन काफी बाहर थी। वाइड घोषित किया, मुस्कुराता हुआ चेहरा। नियाज मलबारी सब पर भारी ने। आफ्ताब अंसारी और फालिम डार। और नियाज मलबारी कहते हैं कि फ्लोरो खाओ खुद जान जाओ, लेकिन किस बात को जानने को कहते हैं मैं नहीं समझ पाता हूं। हिमांशु, इस मर्तबा सॉफ्ट डिसमिसल, गेंद शॉर्ट थर्ड मैन पर। 1 रन पूरा किया बैट्समैन ने, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। सिंगल डबल से अब यहाँ से काम नहीं बनेंगे। वखारे अगर मुकाबला जीतना है तो अब हाथों को खोलकर बल्लेबाजी करनी होगी। हिमांशु अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर 1 बाउंड्री, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद वाइड, चौथी सिंगल। अब तक 3 गेंदें किए और 7 रन खर्च किए हिमांशु ने। इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, सवाल पूछा था अंपायर नियाज मलबारी की सहमति नहीं वहां पर। 1 ही रन लेग बाय के रूप में। 1 की मदद से टोटल 12 हो चुके हैं। अभी भी दिल्ली बहुत दूर है वखारे, क्योंकि 2 ओवर इसके बाद भी शेष है। मैं समझता हूं अभी भी कुछ भी कहना मुश्किल है कि मुकाबला और ऊंट किस करवट बैठेगा। इस मर्तबा हटकर खेला था, गेंद बल्ले की जड़ से लगी थी। गेंद कवर में, 1 रन आसानी से पूरा किया बैट्समैन ने। अब मैं समझता हूं कि अच्छी वापसी की है वहां पर हिमांशु उर्फ मिचेल स्टार्क ने। आज जेनी जार्लिस बहुत क्लोज काउंटर में मुकाबला हारी और बहुत अच्छा फाइट किया था वहां पर एसएम दीवान से, लेकिन मुकाबले को जिताने में सबसे बड़ा जो हाथ रहा था एसएम दीवान को, वो मैं समझता हूँ हारून का था, क्योंकि ऐसी स्थिति में इस उम्र में अच्छी गेंदबाजी करना बहुत मुश्किल होता है। हिमांशु की ये गेंद अराउंड द लेग्स खेलना चाहते थे, क्लीन बोल्ड हो गए बैट्समैन। दो ओवर की
बाद टोटल बने 13 रन। हालांकि 41 की चुनौती है, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। आइए अब यहाँ से आपका साथ देंगे संदेश वखारे। धन्यवाद दीप्तिका अन्सारी. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार आपण 13 पाहतोय. संयुक्त स्फोट या संघाची मात्र नाजूक स्थिती आपण या ठिकाणी पाहतोय. 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र शांत सुरुवातीनंतर मात्र शांत क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय संयुक्त स्फोट या संघाकडनं. तर नवीन फलंदाज राज आलाय खेळपट्टीवर. राज आणि वैभव ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. आता मात्र उर्वरित 2 षटकामध्ये विजयासाठी 28 धावांची आवश्यकता असेल संयुक्त स्फोट या संघाला पुढील वाटचालीसाठी. 14.00च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील या ठिकाणी संयुक्त स्फोट या संघाला विजयासाठी. तर गोलंदाज मात्र तिसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. पाहूया स्वप्नील कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. या ठिकाणी पहिला चेंडू सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. चेंडू कार्पेटच्या साने गेला होता. 1 धाव पूर्ण. एकापेक्षा अधिक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, ती म्हणजे 14. नवीन फलंदाज राज आलाय खेळपट्टीवर. यावेळेस मात्र सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये जातोय आणि चेंडू मात्र अडवला जातो. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. धावचीच्या स्वरूपात वैभव याची केली संपुष्टात. वैभव हा फलंदाज या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र बाद झालाय. तालमेलची कमतरता परिणाम स्वरूप धावचीच्या स्वरूपात आपण गडी बाद होताना पाहिला. नवीन फलंदाज सुशील आलाय खेळपट्टीवर. तर आता मात्र पूर्ण मदार असेल संघाची राज याच्या खांद्यावरती. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. ज्या फटक्याची आवश्यकता होती नक्कीच तो फटका या ठिकाणी राज या फलंदाजाने पेश केलाय. या 6 धावाशी मात्र धावसंख्या पुढे सरकते. धावफलकार धावा जर पाहिल्या तर त्या म्हणजे 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल संयुक्त स्फोट या संघाला. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल जर सामना विजय व्हायचा असेल संयुक्त स्फोट या संघाला. एक सुरेख फटका आपण पाहिला राजाच्या बॅटमधून. स्वप्नील पुन्हा एकदा वळतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच एक खराब चेंडू हाताळलाय. पंचांनी मात्र त्या ठिकाणी नो घोषित केलाय. भीमर चेंडू. नक्कीच भीमर चेंडू. एकंदरीत 2 धावा येतील या चेंडूवर आणि या पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिट एक असा चेंडू ज्याच्यावर पूर्ण स्वातंत्र्य असते फलंदाजास की मोठा फटका खेळू शकतोय. तर पाहूया मोठा फटका खेळतोय का हा फलंदाज. मोठा फटका पेश करतोय का या ठिकाणी. मात्र धावसंख्या जर पाहिली तर ती म्हणजे 23 झालेला आहे. अशा परिस्थितीत मात्र या प्रकारची गोलंदाजी करणं नक्कीच संघासाठी महाग ठरू शकतंय. मात्र यावेळेस आपण यष्टिरक्षकांमध्ये बदल पाहतोय. तेजस आलाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली. मात्र फ्री हिट चेंडू होता.
एक धाव नक्कीच या चेंडूवर मिळाली. फ्रीट असल्या कारणानं मात्र फलंदाज त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आपण पाहतोय. थोडं सर्कसमय क्रिकेट झाला होता गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वप्नील बोलतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये अडवला गेला. त्या दरम्यान पुन्हा एकदा एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावर धावा जरा पाहिल्या तर त्या म्हणजे 25. 41 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संयुक्त स्फोट आतापर्यंत 25 या धावसंख्येवर पोहोचलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेलाना. फलंदाज मात्र बाद. तर आपण या ठिकाणी स्वागताना सत्काराकडे वळतोय. उपस्थित मान्यवर उद्योगपती वालशिंद रमेश जोशी या ठिकाणी आहेत. त्यांचं स्वागताना सत्कार होईल. तर या स्पर्धेचे करता धरता सुनील पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रमेश जोशी यांचं स्वागताना सत्कार करून घ्यायचे. तर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं स्वागताना सत्कार होतोय. मात्र मी सामन्याकडे वळतोय. शेवटचं षटक आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र पहिला चेंडू सुरेख पद्धतीने खेळला होता. मात्र सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. सहा चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा आदरा बसतोय संयुक्त स्फोट या संघाला. आता मात्र या सामन्यामध्ये गरमी वाढते. कारण शेवटचे 5 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. साई या गोलंदाजाला आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळताना. आता मात्र उर्वरित महत्वपूर्ण 5 चेंडू असणार आहेत आणि त्या 5 चेंडूवर 16 धावांची आवश्यकता. एक रंगतमय सामना या ठिकाणी होतोय. नवीन फलंदाज अशफाक आलाय खेळपट्टीवर. उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतोय. त्याचं कारण म्हणजे अवकरा फलंदाजा वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. आपण जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहतोय. यावेळेस मात्र एक खराब चेंडू हाताळतोय गोलंदाज. नक्कीच आपण पंच नियाज मलवारी यांचा एक आकला वेगळा ॲक्शन पाहतोय. वाईटच्या स्वरूपात दाद दिले त्या ठिकाणी या चेंडूला. तर या ठिकाणी उपस्थित दीपक पाटील यांचा देखील स्वागताना सत्कार होईल. यावेळेस मात्र सुरेख फटका. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. अरविंद पाटील आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक पाटील यांचं स्वागताना सत्कार करून घ्यायचे. उपस्थित मान्यवर या स्पर्धेला लाभलेले मान्यवर दीपक पाटील यांचं शुभ स्वागताना सत्कार या ठिकाणी केलं जात आहे. अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद अरविंद पाटील. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी
14 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र लव फुलटा चेंडू होता. लव उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय आणि फेकी करतो. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच राज हा फलंदाज त्या ठिकाणी आहे. 2 चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर बेडकावून द्यावे लागतील जर सामना विजय व्हायचा असेल तर. पाहूया 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मात्र जो राज हा फलंदाज खेळतोय ना त्यामध्ये नक्कीच ती क्षमता आहे. तर पाहूया मात्र एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपली क्षमता त्या ठिकाणी स्पष्ट करतोय का हा फलंदाज. 3 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. तर गोलंदाज साई गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू खेळून वळतोय राज या फलंदाजासाठी. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल त्या ठिकाणी सुटतोय, जीवनदान दिलं जाते फलंदाजास. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. नक्कीच आता मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. अर्थातच दोन्ही चेंडू षटकाराच्या स्वरूपाने सीमारेषेबाहेर बेडकावून द्यावे लागतील. दरम्यान आमच्या मान्यवर आमच्यापासून रजा घेताना रमेश जोशी त्याचबरोबर दीपक पाटील देखील नक्कीच आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता मात्र उर्वरित 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण कालच्या दिवसात पाहिलं होतं की 2 चेंडूवर ज्यावेळेस भिवंडी टायगर्स या संघासमोर 10 धावांची आवश्यकता होती आणि उस्मानिया या संघाचा मुनिवर याने एक षटकार एक चौका टोकला होता. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनी लगत जातोय. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. आता मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर जॉली युवा संघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे उर्वरित शेवटचा चेंडू असणार आहे आणि त्यावर 10 धावांची आवश्यकता. आणि क्रिकेटमध्ये असा कोणत्या प्रकारचा फटका नाही ज्याच्यावर 10 धावा मिळू शकतात. तर या ठिकाणावरनं मात्र जॉली युवा या संघाला कोणी हरू शकतोय तर तो त्यांचा गोलंदाज. नक्कीच मात्र या ठिकाणी डेट चेंडू घोषित केलाय. त्याचं कारण म्हणजे स्टंपवरील बेल्स उडाली होती. एक तीक्ष्ण नजर आपण त्या ठिकाणी पाहतोय आफताब अन्सारी यांची. नक्कीच प्रशंसा करावी तेवढी कमच. तर शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आपण जॉली युवा या संघाला पाहतोय. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे जॉली युवा संघ विजय होतोय. खूप खूप अभिनंदन जॉली युवा, अभिनंदन सुमित सोनार. पुढील सामन्याकडे वळतोय. प्रिन्स ब्रिज संघाचा संघनायक आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर SM दिवान संघाचा संघनायक आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. तर या ठिकाणी उपस्थित श्रीकांत डोंगरे आपणास विनंती असेल की आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचे. खासदार चषक 2018 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्रीकांत डोंगरे. तर यानंतर मात्र पुन्हा एकदा मी सामना सुरू होण्याआधी स्वागतानं सत्काराकडे वळतोय. या ठिकाणी उपस्थित भिवंडी तालुका उपाध्यक्ष मनसे नरेश शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अरविंद पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नरेश शेलार यांचं स्वागतानं सत्कार करून घ्यायचे. या स्पर्धेला लाभलेले मान्यवर नरेश